जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपण परत आलो होतो दीपक बँड बघायला. आणि कुठे आलो आणि कशामुळे आलो तुम्ही व्हिडिओ आपला पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल. थांबा मित्रांनो, व्हिडिओ आधीपासून बघा आणि आपल्याला फॉलो नसेल कराल तर फॉलो पण नक्की करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट आणि शेअर पण नक्की करून घ्या. जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपल्याला माहिती झालं होतं की पिंपळगाव काळेला वाल्मिकी कृषी जयंती निमित्त दीपक बँड गलंगी सांगलेला होता. तो पण काही कारणामुळे कॅन्सल होत होता, परंतु तो कॅन्सल झाला नाही. मग आपल्याला माहिती झालं तर आपण आलो होतो डायरेक्ट पिंपळगाव काळे मध्ये. पिंपळगाव काळेला आल्यानंतर तर इथे रोडावर तर गावाच्या बाहेर दीपक बँड गलंगीची गाडी लावली होती व शार्पी आणि ते बँडची सेटिंग करणं चालू होती व मग ते बँडची सेटिंग करणं झालती व मग बँडला नेलं होतं व गावामध्ये नेल्यावर मग रात्री काय माहोल केला व असं वाटत होतं की इथे डायरेक्ट दीपक बँड गलंगीने पूर्ण आवाज खोलून टाकलेला होता. आणि आपण दीपक बँड गलंगी शेगावला आणि टुनकीला बघायला गेलो होतो ना, तिथं आवाज थोडा कमी होता आणि इथं पिंपळगाव काळेमध्ये तर वो फुल आवाज म्हणजे एकदम डायरेक्ट कडक मध्ये आवाज वाजत होता व दीपक बँड गलंगीचा. आणि काय माहोल केला व आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दीपक बँडने पिंपळगाव काळेमध्ये काय माहोल केला तो पण पूर्ण बघा.